2 ऑक्टोबरच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी बेळगाव पोलिसांचे व्यापक नियोजन सुरू। पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केली मैदानाची पाहणी। वाहतूक, सुरक्षा, आपत्कालीन सेवांसाठी दिल्या स्पष्ट सूचना। 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक विजयादशमी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी बेळगावमध्ये पोलीस प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी मराठी विद्यानिकेतन सीमोल्लंघन मैदानाची पाहणी करून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला। आयुक्त बोरसे यांनी संपूर्ण मैदानाचा फेरफटका मारत मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांच्या सोयी सुविधांचा विचार करून प्रवेशद्वारे, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, शिस्तबद्ध हालचाल आणि आपत्कालीन सेवांची तयारी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व व्यवस्था पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्याचे आदेशही त्यांनी दिले। या पाहणीवेळी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटकी, मल्लेश चौगुले, अंकुश केसरकर, बळवंत शिंदोळकर, किरण तसंच विविध देवस्थानचे पदाधिकारी लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, मुरगेश आंगडी, उमेश कंबरकर, मनोज काकतकर उपस्थित होते। आयुक्तांच्या पाहणीनंतर सीमोल्लंघन सोहळ्याच्या तयारीला अधिक गती मिळाली असून नागरिक मोठ्या उत्सुकतेनं या ऐतिहासिक सोहळ्याची प्रतीक्षा करतायत।